किती बोलला? 500ला 500ला बोंबील. नमस्कार मित्रांनो, रोहन पॉट ERP ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर लास्ट ब्लॉग होता आपला भाईंदर फिश मार्केटचा. तुम्ही चांगला त्याला प्रतिसाद दिलेला. सो पुन्हा एकदा आपण घेऊन आलो. आजचा ब्लॉग हा फिश मार्केटचाच आहे. मालाड फिश मार्केटला जात आहोत. इकडे थोडं स्वस्त नाही आहे ॲक्च्युली हे मार्केट. क्वालिटी आहे इथे, सेम भाईंदरसारखीच क्वालिटी आहे, पण फिश आहेत ना ते इथे स्वस्त नसतं. तर बघूया आज कसा आपला रेट भेटतो आहे, कारण रेट हा चेंज होत असतो दर दिवसाला. सो लेट्स गो. त्या माशांचा वास येतोय आम्हाला. हे माशी मार्केट जवळच आहे. हा आहे तो फिश मार्केट. बापरे, गर्दी व मच्छी. हे बाजूला दिसणाऱ्या टेम्पोमधूनच मासे हे मालाड मच्छी मार्केटमध्ये आणले जातात. सुरुवातीलाच तुम्हाला छोटे मासे विक्री करणारे मासेवाले तुम्हाला इथे पाहायला भेटतील. मार्केटमध्ये थोडं आत गेल्यानंतर होलसेल आणि मोठे मासे विक्री करणारे विक्रेते दिसतील. रावस, हलवा, पापलेट, सुरमई यांची बेस्ट क्वालिटी असणारे मासे या मच्छी मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. 1600. किती बोलला? 500ला 500ला बोंबील. 700 का दाजी विचारायचं ना. 1200ला बोलले दोन्ही पूर्ण 1200. 500 शिवाय ऐकत नाही. 500 300ला वाटतं. 100ला. काय चांगलं थोडी जावा अजून. किती बोलला? 200ला. मोठे पीस आहेत ताज्यातली. जास्त पाहिजे 2000ला द्या. 1700ला. गिनती करतो.
कितीला बोलले हलवा? हलवा कसा दिला? हलवा 1500 ला दिले दोन्ही. तर आता आमचं फिश वगैरे घेऊन झालेलं आहे. ओमी होता माझ्यासोबत, मी दाखवलं नाही ॲक्च्युली, म्हणजे तसं ट्रॅव्हलिंगमध्ये बघितलं असं. आणि दाजी तर होतात, दाजीने मस्त असं सिलेक्ट करून दिलं आहे आम्हाला. क्वालिटी आहे तिकडे, भरपूर क्वालिटी चांगली आहे. फक्त एवढंच की भरपूर महाग आहे, भरपूर म्हणजे भरपूर महाग आहे. जसं आपल्याला भाईंदरला रेट भेटलेला आहे त्याप्रमाणे नाहीच आहे. तो आहे तो भाव सांगतो एकदम, काही पण तोंडाला येईल तो. हां परवडेल. सगळ्या रिटेलचा भाव आहे. मी आधीच बोललेलो भाईंदर बेस्ट. हां भाईंदर बेस्ट. आता निघूया इथून फटाफट. आता पोचायला अजून 1.5 तास तरी जाईल इकडून मला वाटतं डोंबिवली. मासे घेतलेच भरपूर, तुम्हाला घरी गेला दाखवतो कोणते कोणते मासे घेतले. 1.5 तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर आम्ही पोहोचलो आहोत घरी. म्हणजे माडावरून डोंबिवलीला आम्हाला एवढा वेळ लागला आहे. पण आता मासे दाखवतो, मासे आम्ही कोणते कोणते घेतले. कोळंबी घेतली, कोळंबी 200ला होती ही, आणि मांदेली 100ला. वाटा चांगला मिळाला. आणि पापलेट कितीचे असतील तर 2700 सांगितलेले आधी. त्याच्यानंतर आम्ही बार्गेनिंग केल्यामुळे कमी कमी आम्हाला होऊन आले आहेत ते आता 1700पर्यंत. कारण भरपूर महाग आहेत बघायला गेलं तर. साईज आहे पापलेटची, जे लास्ट टाइम आपण जे भाईंदरला पापलेट घेतले ना त्याच्यापेक्षा थोडे मोठे आहेत. क्वालिटी आहे, क्वालिटी जबरदस्त. बघितलं आम्ही कोणते मासे घेतलेले आहेत ते. आम्हाला ॲक्च्युली घ्यायची होती सुरमई, कारण सुरमई खायचा सगळ्यांना मूड होता. पण आता सध्या काय झालं ते उन्हाळा आहे, आता मासे आहेत ना ह्या सीझनमध्ये कमी भेटतात जे पाहिजे तसे. आणि सुरमई होते तिकडे असे नाही, पण ते काही रेट सांगत होते. जसं म्हणजे आम्ही हीच सुरमई होती त्यांनी दाखवलेली, मोठ्या मोठी सुरमई होती ती 800पर्यंत भेटते, 800, 900, 700पर्यंत. पण ते आता रेट काही सांगत होते, 2000, 3000 पाहिजे तो रेट सांगत होते. आता जे पापलेट तुम्ही बघितले ना, पापलेट पण आम्हाला सांगितले किती 2700, 2500 ह्या रेटमध्ये सांगत होते. आम्ही बार्गेनिंग केल्यामुळे आम्हाला 1700पर्यंत पडले. आता ते पण भेटले नसते आम्हाला. आम्ही कसे करत होता, आम्ही गेलेलो बाहेर, पुन्हा आलो आणि मग त्यांना शेवटची डील सांगितली 1700ला, ते 1700ने दिले आम्हाला पापलेट चांगले आहेत, तसे आम्हाला घ्यायचे होते पापलेट पण. तर ॲज कम्पेअर्ड टू भाईंदर मार्केट, हे मार्केट थोडं महाग आहे. क्वालिटी आहे चांगली, क्वालिटीमध्ये प्रश्नच नाही. महाडला पण मस्त क्वालिटी भेटते, फक्त खूप महाग आहे. मे बी ती लोकं पण नायगाव भाईंदरवरून आणत असतील. आता मला दाजी आमचे सांगतात की नायगावला ह्यापेक्षा स्वस्त भेटतात आणि क्वालिटी पण जबरदस्त असते आणि त्यांची ओळख पण आहे. आणि दाजीने आमच्या आधी हा बिझनेस केलेला होता, त्यांना सगळं माहिती आहे याबद्दल. म्हणून मी आता बघूया कधी आमचं ठरलं, प्लॅन झालं तर नायगाव मार्केटला जाणार आहे आणि नायगाववरून आपण फिश आणणार आहे. तर आपण तो पण ब्लॉग एक बनवू जेव्हा आपण नायगाववरून फिश आणूया. सो या ब्लॉगचा आता आपण इथेच करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत